पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त 6वे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची चांदवड रंगमहाल येथे जोरदार तयारी सुरू। चांदवड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहाल येथे शनिवार व रविवार दिनांक 11 व 13 एप्रिल 2026 रोजी साहित्य संमेलन होणार आहे। या संदर्भात या कार्यक्रमाचे सहआयोजन समितीचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकले, संस्थापक व संयोजन समितीचे सदस्य व मार्गदर्शक माननीय श्री बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी या संदर्भात कशा प्रकारे कार्यक्रम होणार आहे व येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्या संदर्भात अधिक माहिती दिली। या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त 6वे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदोड या ठिकाणी उद्यापासून सुरुवात होत आहे। त्या अनुषंगाने आपल्यासोबत काही या ठिकाणी त्या धनगर समाजाचे जे साहित्य संमेलनचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांची आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, उद्या तुमचं एक हे चालू होतं आहे? तर मी डॉक्टर अभिमन्यू टकले, संस्थापक अध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य। तर मी उद्याच्या सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनाबद्दल एवढं सांगू इच्छितो की आपलं हे 6वं ऐतिहासिक साहित्य संमेलन आहे आणि आपण हा मान ढेपले साहेबांना स्वागताध्यक्ष म्हणून उत्तर महाराष्ट्राला आणि नाशिकला दिलेला आहे आणि स्थळ ही अगदी उत्कृष्ट निवडलेलं आहे, म्हणजे होळकरवाडा ज्याला आपण रंगमहाल म्हणतो आणि ज्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं वास्तव्य होतं। त्यांचा इथं खूप मोठा राजवाडा आहे, त्यांनी बांधलेलं रेणुकामातेचं मंदिर आहे, टाकसाळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आपली उत्तर काशी आहे नाशिक। म्हणजे इथं सर्व हिंदू जे काय धर्म आहे त्या हिंदू धर्माचं जे काय सगळ्यात महत्त्वाची उत्तर काशी म्हटलं जातं तीही इथं या ठिकाणी आहे। तर त्यामुळे या ठिकाणी आपण हे साहित्य संमेलन घेतलेलं आहे। तर माझी महाराष्ट्रातल्या सर्व जे काही साहित्यप्रेमी आहेत, सर्व क्षेत्रातले, सर्व जाती धर्मातले, त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही ही जी काही संधी आहे किंवा ही जी काही ज्ञानाची पर्वणी आहे, साहित्य संमेलन म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानाची निर्मिती होती जाते, त्याच्यावरती पुस्तकं लिहिली जातात आणि ती पुस्तकं विद्यार्थ्यांना शिकवली जातात। त्याच्यामुळे ही फक्त साहित्य हे संमेलन नाही तर ती एक साहित्यपीठ आहे आणि त्या पीठामध्ये ज्ञानाची निर्मिती होते आणि या सर्व ज्ञानाचा 2 दिवस लाभ लोकांनी घ्यावा अशी मी सर्व महाराष्ट्र राज्यातील लोकांना विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी हे आहे, त्यांच्याशी संपर्क साधतोय। काय सांगाल दादा? तर हे साहित्य संमेलन जाहीर करून आम्ही 5 ते 6 महिने झालं, पण ह्या महिन्यापासून खऱ्या अर्थाने या स्वागताध्यक्ष संमेलनाध्यक्ष ही निवडी आम्हाला महिन्यापूर्वी होऊन तरी थोडा आम्हाला वेळ कमी असतानासुद्धा येथील लोकांनी साहित्य संमेलनाचे अतिशय चांगलं जबाबदारीने चांगला प्रकारची नियोजन आणि सोय केलेली आहे। बाहेरून येणाऱ्या लोकांची उत्तम प्रकारे जेवणाची व राहण्याची सोय केलेली आहे। तर मला वाटतं ह्या साहित्य संमेलना अख्ख्या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोक येत आहेत। आत्ता आम्हाला फोन यायला लागले आमची कुठल्या ठिकाणी राहण्याची सोय आहे, तर अतिशय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून साहित्य निघालेले आहेत आणि साहित्य संमेलन अतिशय मोठ्या प्रमाणात चांगलं होईल आणि इथलं नियोजनसुद्धा अतिशय सुंदर केलं आहे। त्याबद्दल येथील नियोजकांचंसुद्धा साहित्य संमेलनाच्या ह्यांनी आम्ही त्यांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे साहित्य संमेलनाचं जे ठिकाण मुख्य जे ठरवलेलं आहे ते ठिकाण आहे अहिल्यादेवी होळकर। माझ्या पाठीमागे बघताय हा संपूर्ण वाडा जो आहे हा अहिल्यादेवी होळकरचा वाडा आहे। या ठिकाणी त्यांचं एक साहित्य संमेलनाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार आहे। त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्वांनीच त्यांची रूपरेषा कशी असणार त्या पद्धतीने सांगितले आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।
तसेच प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे. तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 150 460. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड.